नमस्कार, मी अक्षदा तुमचं पुन्हा एकदा या चॅनलवरती स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की मी माझे ॲक्ने कोणत्या स्किन केअर रूटीनमुळे कवर करू शकले आणि माझी स्किन पूर्णपणे रिकवर झाली आहे. फक्त डार्क स्पॉट्स राहिलेत आणि ही जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी जे प्रोडक्ट्स वापरून माझे ॲक्ने पूर्णपणे घालवलेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडक्यात. पण ते शेअर करण्याआधी मी तुम्हाला सजेस्ट करेन की डॉक्टरकडे जाऊनच ट्रीटमेंट घ्या आणि त्याने तुमचे जे खूप जास्त आलेले जे पिंपल्स आहेत आणि जे तुम्हाला त्रास होत असेल त्या पिंपल्सचा तो रिकवर होईल. तुम्ही जे स्वतः प्रोडक्ट्स लावत राहाल तर त्याच्याने काही फायदा होणार नाही. सो डॉक्टरची रिकमेंडेशन घेऊनच तुम्ही प्रोडक्ट यूज करा. सो मी माझे स्किन केअर तुमच्यासोबत शेअर करते, ज्याच्याने तुम्हाला एक आयडिया येईल की डॉक्टर काय सजेस्ट करतात आणि कशा प्रकारे तुम्हाला ते इफेक्ट देतं आणि माझा एक्सपिरियन्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिले तर स्किन केअर रूटीनमध्ये आपण सकाळी फेसवॉशपासून ते अगदी सनस्क्रीनपर्यंत कोणकोणते प्रोडक्ट्स आणि कोणकोणत्या स्टेप्स करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो फर्स्टली आपण फेसवॉश करायचा आहे, जो की ॲक्नेला सूट होईल असाच फेसवॉश आपण यूज करायचा आहे आणि आपल्या स्किनला त्याने ड्राय नाही केलं पाहिजे. जर आपली स्किन फेसवॉश करून ड्राय होत असेल तर ते जास्त ॲक्ने येणार आहेत. आपली स्किन मॉइश्चराईज पण राहिली पाहिजे आणि तो फेसवॉश आपल्या स्किनला सूट पण झाला पाहिजे. तर मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे ॲक्ड्यू फेसवॉश. इथे तुम्हाला दिसेल हा फेसवॉश मेडिकलमध्ये नाही भेटत आहे, जर डॉक्टरच्या रिकमेंडेशननेच मिळतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडूनच मी हा घेतला आहे. पण ह्याची जर तुम्हाला घ्यायचं झालंच तर मग तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. एखादी कंपनी आहे आणि कंपनी थ्रू डायरेक्ट तुम्ही ऑर्डर केला तरच तुम्हाला भेटेल. सो हा आहे फेसवॉश ॲक्ड्यू, जो सकाळी यूज करायचा आहे मला आणि मी सकाळी यूज करते अंघोळी करताना. फेसवॉश झाल्यानंतर सेकंड स्टेप येते टोनर. पण जर तुमची ड्राय स्किन असेल तर टोनर यूज करायचा नाही आहे. ऑइली स्किन असेल, तुम्हाला ओपन पोर्स असतील तर तुम्ही टोनर यूज करायचा आहे किंवा कॉम्बिनेशन स्किनमध्ये तुम्ही टोनर यूज करू शकता. पण जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर जे डॉक्टरांनी प्रोडक्ट्स दिले आहेत तेच फक्त तुम्ही यूज करायचे, अदरवाईज कोणताही नवीन प्रोडक्ट आपण स्किनवर यूज करायचा नाही आहे. सो माझ्यासाठी मी सेकंड प्रोडक्ट वापरते मॉइश्चरायझर. डायरेक्ट टोनर ही स्टेप स्किप केल्यानंतर मॉइश्चरायझर स्टेप आहे. सो मॉइश्चरायझरमध्ये मला सजेस्ट केलं आहे ग्लोमेज अल्ट्रा फेस क्रीम. सो हा मॉइश्चरायझर आहे, तुम्हाला नाव दिसत असेल ग्लोमेज. सो हा सुद्धा ऑनलाईन मिळतो की नाही माहीत नाही, पण तुम्ही सर्च करून बघू शकता. जर तुम्हाला भेटला तर तुम्ही ट्राय करा. डॉक्टरांचं सजेशन आहे म्हणून मी सांगते आहे, पण तुमच्या स्किनला सूट होईल की नाही ती कंडिशन तुम्हाला डॉक्टरच सजेस्ट करू शकतात. सो सेकंड स्टेप येतं मॉइश्चरायझर आणि ह्याची प्राईस आहे 569 MRP. 569. फेसवॉशची MRP ॲप्रॉक्सिमेट 400 आहे. मॉइश्चरायझरची आहे 600. 600पेक्षा खालीच आहे. देन त्याच्यानंतर येतं थर्ड स्टेप. मॉइश्चरायझर नंतर आपण लावू शकतो सिरम किंवा एखादी फेस क्रीम लावू शकतो. पण जर ट्रीटमेंट चालू असेल तर तेही तुम्हाला नाही करायचं आहे आणि ती स्टेप स्किप करून तुम्हाला नेक्स्ट स्टेपवर यायचं आहे सनस्क्रीन. मॉइश्चरायझर झाल्यानंतर आपण लावणार आहे सनस्क्रीन. तर डॉक्टरांनी मला सजेस्ट केली आहे सनस्क्रीन, ती मी त्यांच्याकडून घेतली नाही आहे. जी माझी आधी एक सनस्क्रीन चालू होती ती आहे ॲक्ने UV सनस्क्रीन. हीच मी अजून तरी यूज करते आहे. डॉक्टरांची सनस्क्रीन मी अजून नाही यूज केली आहे, पण त्याचा पण ह्याचा मला काही साईड इफेक्ट नाही होते, त्याच्यामुळे मी ही कंटिन्यू ठेवली आहे सनस्क्रीन. आणि जी मला डॉक्टरांनी सजेस्ट केली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करेन पुढे. नाव ते तुम्ही स्क्रीनवर पहा, कारण आता मी माझं प्रिस्क्रिप्शन नाही घेतले डॉक्टरांचं सोबत इथे. सो नाहीतर मी तुम्हाला नाव सांगून टाकलं असतं लगेच सनस्क्रीनचं सुद्धा. सो अशा आहेत ह्या मॉर्निंग रुटीनच्या स्टेप्स. आणि आपली स्किन ही रिपेअर होते नाईटला, त्याच्यामुळे एकदम क्लीन फेस करून घ्यायचा.
आणि त्याच्यानंतर नाईट केअर रुटीन करायचं. तर आता मी ही व्हिडिओ बनवते रात्री जवळजवळ 11 वाजता. सो मी माझा फेस क्लीन करून घेतला आहे आणि माझा नाईटचा जो फेसवॉश आहे तो वेगळा आहे. तो आहे ट्रूफिलचा जेंटल केअर क्लिन्झर. हा फेसवॉश मला नाईटसाठी दिला आहे आणि त्यांनी मला स्टेप्स सांगितले की हा फेसवॉश पूर्ण फेसला लावून ठेवायचा आहे 10 मिनटं, तो धुवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर नाईट क्रीम जी दिली आहे त्यांनी ती अप्लाय करायची. सो हा जो फेसवॉश आहे तो मी लावला आहे आणि मी फेस धुवून घेतला आहे. माझा फेस मी क्लीन करून घेतला आहे. ओके, सो फर्स्ट स्टेप आहे फेसवॉश. क्लिन्झिंग हीच फर्स्ट स्टेप असते स्किन केअरमध्ये. सो तुम्हाला जो सूट होईल तो फेसवॉश तुम्ही यूज करा. सो माझ्यासाठी हे 2 फेसवॉश आहेत, मॉर्निंगसाठी वेगळा आणि नाईटसाठी वेगळा. आणि रात्री मॉइश्चरायझर जर तुम्ही लावणार असाल तर तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा सेम सकाळी जो यूज करणार आहे तोच तुम्ही मॉइश्चरायझर रात्रीही यूज करू शकता. सो क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझर नंतर आपण थर्ड स्टेप आहे रिपेअर. रात्री आपण जी क्रीम लावणार आहे ती रिपेअरसाठी लावणार आहे. सकाळी आपण प्रोटेक्शन करतोय सनस्क्रीनने आणि रात्री आपण लावणार आहे रिपेअर क्रीम. तर पिंपल्स जर असतील, तुम्हाला ॲक्टिव्ह पिंपल्स असतील तर तुम्हाला ही क्रीम मला सजेस्ट केली डॉक्टरांनी, क्लिंडामायसिन. तर त्याचं नाव आहे क्लिंडोवेरा जेल. तर ही त्यांनी पूर्ण असा लेप लावायला सांगितलेला. पूर्ण जिकडे आपल्याला पिंपल्स आहे तिकडे पूर्ण असा लेप लावून आपण झोपू शकतो. सो ही क्रीम आहे ॲक्टिव्ह ॲक्ने. जर तुम्हाला पिंपल्स असतील तर ती लावायची आणि नसतील तरी पण तू कंटिन्यू ठेवायची होती. सो ही आहे ॲक्नेसाठी क्रीम. आणि सेकंड, डार्क स्पॉट्स आता माझ्या फेसवर आहेत, सो मी ती क्रीम स्टॉप केली आहे यूज करायचं. आणि नेक्स्ट क्रीम मी वापरते ती आहे कोजिविट अल्ट्रा. तर ही आहे डार्क स्पॉटसाठी. आता ही मी वापरते. सो आज तुम्ही माझे डार्क पाहू शकता किती आहेत आणि तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की माझे डार्क स्पॉट्स कमी झालेत की नाही. ते तुम्हाला ह्या क्रीमचा रिझल्ट सांगून जातील की ह्या क्रीमचा रिझल्ट आहे की नाही. याचं प्राईस आहे 719 म्हणजे 720 रुपयाची आहे ही डार्क स्पॉटची क्रीम. आणि जी ॲक्नेवाली होती ती आहे 160 रुपयाची ही क्रीम आहे. तुम्ही ही ट्राय करू शकता. हिचं साईड इफेक्ट नाही आहे कारण म्हणजे डॉक्टरांनी सजेस्ट करायच्या आधी मी बहिणीचीच वापरत होती ही क्रीम, कारण तिची ट्रीटमेंट आधी चालू झालेली आणि ती मला सूट झाली आहे ही क्रीम. सो ही तुम्ही जर पिंपल्स असतील तर तुम्ही ही क्रीम त्यावरती ट्राय करू शकता नक्कीच. थर्ड आहेत गोळ्या म्हणजे औषधं जी मला सजेस्ट केली आहेत. ती मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही डायरेक्ट घ्या, पण मी तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवते की डॉक्टर्सच्या गोळ्या देतात त्यांचा कसा इफेक्ट होतो आपल्या स्किनवरती. सो ही आहे आयसोट्रेटिनॉइन सॉफ्ट जेल कॅप्सूल IP20 mg. सो ही मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेली माझ्या ॲक्ने कमी करण्यासाठी. सो ही अशा प्रकारे गोळी येते. ही मी 1 महिना पूर्ण खाल्ली आहे आणि माझ्या नेक्स्ट मंथच्या गोळ्या चालू आहेत, पण मी रोज नाही खाते. 4-5 दिवस असं 2 दिवस आणि गॅप घेऊन खाते आहे. त्याच्यामुळे तरी पण मला अजून एकही असा मोठावाला ॲक्ने किंवा असं काही नाही आलं आहे अजून 1 महिन्यानंतर तरी. सो ही गोळी आहे. पण ही गोळी जेव्हा आपण खातो तेव्हा आपली पूर्ण स्किन, जेव्हा आता तुम्हाला खूपच ॲक्ने असतील आणि तर तुम्ही गोळी स्टार्ट केली तर तुम्हाला असं वाटतं की अजूनच वाढत आहेत ॲक्ने, अजूनच वाढत आहेत. पण 1 आठवड्यानंतरच तुम्हाला ह्या गोळीचा रिझल्ट दिसणार आहे. तोपर्यंत तुम्हाला इतका पेशन्स ठेवायचा आहे की आपली स्किन चांगलीच होणार आहे, एवढा ट्रस्ट त्या गोळीवर ठेवायचा आहे आणि तरच तुम्ही ती गोळी खाऊ शकता. तुम्हाला पहिले 7 दिवस अजिबात वाटणार नाही की तुमची स्किन चांगली होते, उलट असं वाटेल की किती अजून जास्त पिंपल्स येत आहेत. तर ही गोळी जर तुम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केली तर ती तुम्ही घ्या. 1 आठवडा पूर्ण शांत राहा कारण पिंपल्स वाढणार आहेत, मलाही माहिती आहे. तुम्हालाही असं वाटेल, तुम्हीही घाबरू शकता की एवढे जास्त पिंपल्स यायला लागलेत, काहीच उपयोग नाही डॉक्टरचा, डॉक्टरनी काही गोळ्या दिल्या ज्याच्याने जास्तच यायला लागलेत. पण नाही, असं नाही. ते तुम्हाला 7 दिवस नाही 15 दिवस पकडा, 15 दिवसांनी तुम्हाला चांगला रिझल्ट येईल आणि तुमचे पिंपल्स पूर्ण ड्राय आउट होऊन जातील. आणि ही गोळी घेतली की ओठ पूर्ण ड्राय होतात, एकदम असे जे थंडीत आपले फाटतात ओठ, एकदम ड्राय कपटे निघतात तसं. त्याच्यामुळे गोळी घेतली की वॅसलीन लावायचं,
वॅसलीन रोज लावायचं आहे आणि तरच तुम्हाला त्याचा काहीही त्रास होणार नाही. जर तुम्ही 4-5 दिवस वॅसलीन विसरलात लावायला तर तुमचे ओठ एकदम ड्राय होऊन जाणार. सो ही गोळी घेताना काळजी घेऊन घ्या, पण तिचा इफेक्ट आहे, चांगला इफेक्ट आहे. आणि एक दुसरी गोळी सजेस्ट केलेली ती आहे फंगल इन्फेक्शनसाठी दिलेली मला डॉक्टरने, जिचं नाव होतं F-Stroke 400. ही फंगल इन्फेक्शनसाठी होती आणि ही आठवड्यातून एकदाच घ्यायची होती. सो अशा ह्या 2 गोळ्या आणि एक विटॅमिनची गोळी जी आपल्याला डेलीसाठी देतात डॉक्टर. सो ती 1 महिनाच मी खाल्ली, त्याच्यानंतर डॉक्टरने ती गोळी बंद केली आहे माझी. सो आता ती गोळी नाही आहे माझ्याकडे, पण एक विटॅमिन गोळी देऊ शकतात डॉक्टर तुम्हाला. सो असं होतं माझं स्किन केअर रुटीन आणि अजूनही आहे चालू स्किन केअर रुटीन. जर तुम्हालाही ह्यातून काही इन्फॉर्मेटिव्ह किंवा तुम्हाला वाटलं की ह्या इन्फॉर्मेशनचा मला काहीतरी उपयोग होतोय तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओतील माहितीचा काही उपयोग होत असेल आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकबद्दल माहिती करून घ्यावीशी वाटते ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला खूप मदत होईल आणि मी त्या टॉपिकवर नक्की व्हिडिओ बनवेन. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.